पण बघा 1299ला 5 किलोचा चक्की फ्रेश आटा आहे. इथे सुद्धा फक्त हा एकच ऑप्शन आहे. मला विचारलं होतं की चपाती इतकी जाड का होते. तुम्ही जर एखाद्या अशा नेपाळी स्टोअरमध्ये किंवा इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये आलात तर तुम्हाला पिठाचे ऑप्शन्स फार कमी मिळतील. हवे तशा गोष्टी तुम्हाला इथे मिळतीलच असं नाही आहे. जर तुम्ही अशा भागामध्ये आहात असाल जिथे इंडियन्स जास्त आहे, तिकडच्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये किंवा नेपाळी स्टोअर्समध्ये तुम्हाला गोष्टी महाग मिळू शकतात. जपानमध्ये एक साधारण 8-9 वर्षापूर्वी इंडियन ग्रोसरी मिळणं तर खूप मुश्किल होतं. पण आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये तुम्हाला इंडियन ग्रोसरीचं दुकान पाहायला मिळेल. आणि सो एवढ्याशा पिठामध्ये एवढी कणी त्यामध्ये निघालेली आहे बघा. डाळी तुम्हाला इथे जास्त महाग वाटू शकतात. तर आता हे चण्याची डाळ आहे 1 किलोचं 450 येनला 480. तुम्ही जर जपानमध्ये फूड विकत घ्यायला गेला तर फूडवरती जपानमध्ये 8% टॅक्स आहे. त्यात जर तुम्ही इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये जाऊन सामान विकत घेत असाल जे इम्पोर्ट केलेलं आहे त्यावरती तुम्हाला हँडलिंग चार्जेस, डिलिव्हरी चार्जेस हे सेपरेट लागू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला गोष्टी ते एक्सपेन्सिव्ह नक्कीच वाटू शकतात. आणि कधी कधी तर असं होतं की एक्सपायरी जवळ आलेली असते तरी सुद्धा तुम्हाला सामान विकत घ्यावं लागतं कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. काय काय वेळेला स्टॉक्स असतीलच असं नाहीये. रिसेंटली जपानमध्ये असं झालं होतं की तांदूळ मिळत नव्हता. जपानमध्ये फॉरेनर्स भरपूर झाले होते आणि फॉरेनर्सची संख्या वाढल्यामुळे जपानमध्ये तांदळाचा तुटवडा पडला होता आणि अक्षरशः जवळच्या दुकानांमध्ये तांदूळ विकत मिळत नव्हता. आणि जो होता तो तांदूळ 2500-3000 असा मिळायचा. तो तांदूळ 4000, 4500 या प्राइस पर्यंत पोहोचलाय. तुम्ही जॅपनीज राईस घेतला, जॅपनीज राईस थोडासा चिकट असतो, त्याचे सुद्धा प्राइसेस आता जपानमध्ये वाढलेले आहेत. एकूणच काय, जपानमध्ये इंडियन ग्रोसरी तुम्ही विकत घ्यायला गेला तर आता भरपूर ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. पण तुम्हाला प्राइस ज्या वर खाली होतात त्यानुसार सामान विकत घ्यावं लागतं. कधी कधी एक्सपेक्टेशननुसार सामान विकत मिळत नाही, कधी कधी स्टॉक संपलेला असतो. आणि चांगली गोष्ट यातल्यात अशी झाली की आता भरपूर दुकानं असल्यामुळे तुम्ही एका दुकानात नाही मिळालं तर दुसऱ्या दुकानामध्ये नक्की चेक करू शकता.